नमस्कार मित्रांनो, मी यशोदीप शेटे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचे PREC लोणी या कॉलेजमध्ये। तर आज या ठिकाणी आपल्यासोबत खूप असे छान असे गेस्ट आहेत। आपल्यासोबत आहे कॅलिक्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर KV वराल सर। त्यांच्यासोबत आहेत जय कृष्णजी रावल सर, जे या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघतात। आणि त्याचसोबत आपल्यासोबत आहेत कंपनीचे CEO संभाजी पठारे सर। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला खरं सांगायला आनंद वाटतोय की हा पॉडकास्ट घेणारा मी सुद्धा प्रवराचाच अल्युमिनाय आहे। आणि त्याचसोबत आमचे जे पठारे सर आहेत ते आमच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड बॅचचे 1984चे अल्युमिनाय आहेत। आणि आज ते या ऑर्गनायझेशनला या ठिकाणी रिप्रेझेंट करतायत। खरंच मित्रांनो, एक मनातून अशी इमोशनल भावना येते आणि खूप छान वाटतं। तर चला, तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या गप्पांना। विद्यार्थ्यांना नोकरीसाठी काय हवंय या डायरेक्टर्स लोकांकडून, आणि या डायरेक्टर्स लोक इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा करताय हेच आपल्याला या इंटरव्ह्यू मधून जाणून घ्यायचंय। तर चला, तर वेळ न घालवता आपल्या या प्रोग्रामला सुरुवात करूयात। तर सर, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर्वात महत्वाची ओळख म्हणजे जे आपले वराळ सर आहेत हे स्वतः अहमदनगर जिल्ह्यातील आहेत आणि पारनेर सारख्या एका छोट्याशा खेडेगावातून तुम्ही हा प्रवास चालू केलाय सर। तर सर, काय बोलाल या प्रवासाबद्दल? म्हणजे एक खेडेगावातला एखादा मुलगा असेल जो त्याचं शिक्षण कंप्लीट करतो आणि आज कॅलिक्स सारखं एकदम मोठं असं एम्पायर उभं करणं, जे की भरपूर जणांचं स्वप्न असतं, हे उभं करताना काय काय अडचणी येतात आणि या अडचणीतून आमच्या विद्यार्थी वर्गाने कोणत्या गोष्टी शिकायला हव्यात याबद्दल आपण काय बोलाल सर? एक तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात कॅम्पसचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं 8-10 शिक्षक आणि पूर्ण कर्मचारी वृंद त्याच्यासाठी सुसज्ज असं नियोजन लागतं। बरोबर। 3-4 कॉलेजची मुलं बोलवलेली आहेत। बरोबर। आणि आम्हाला असं थोडंसं एक वाईट वाटतं की आम्ही थोडेसे लेट झालेलो आहोत। तरी सुद्धा आम्ही अशी अपेक्षा करतो की दी बेस्ट फर्स्ट सेकंड थर्ड रँक आणणारेच बेस्ट असतात असं नाही। बँक बेंचेस सुद्धा आपण फर्स्ट क्लास बनवू शकतो, या भावनेतून आम्ही आजच्या कॅम्पसकडे पाहणार आहोत। व्हेरी नाईस सर। दुसरा तुमचा एक प्रश्न होता की इंडस्ट्रीकडे तुम्ही कसं पाहताय किंवा या अचिव्हमेंट मध्ये तुम्हाला कसं वाटते? तर मला असं एक सांगावंसं वाटतं की आपण अहमदनगर जिल्ह्यातली माणसं अशी आहोत, पर्टिक्युलरली श्रीगोंदा किंवा आमचं पारनेर, असे कर्जत, जामखेड असे जिल्हे तालुके आहेत की जे कायम दुष्काळग्रस्त होते। ज्यावेळी आम्ही शिक्षणामध्ये बरोबर होतो त्यावेळी टँकर शिवाय पाणी नाही। बरोबर। आणि पाण्याशिवाय जीवन नाही असं म्हणतात। बरोबर। तरी सुद्धा पाण्याशिवाय जीवन जगत थोडा थोडा शैक्षणिक प्रवास करत आम्ही पुढे गेलो। याचं एक फार महत्वाचं श्रेय आम्हाला द्यावंसं वाटतं कर्मवीर भाऊराव पाटील, जे शिक्षण महर्षी आहेत आणि या शिक्षण संस्थेचे सुद्धा जे सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील। बरोबर। अगदी मी आता बाहेर पाहिलं की भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा देऊन ही संस्था त्यांनी उभी केली आणि त्यांच्या माध्यमातून फक्त प्रवरानगर किंवा नगर जिल्हा इतकं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात आणि मला वाटतं काही इंजिनिअरिंग आणि मेडिकल साठी परदेशातून सुद्धा मुलं इथं शिकतायत। हा वटवृक्ष त्यांनी 1938 ला ज्यावेळी पहिला सहकारी साखर कारखाना चालू केला होता, त्यांची जी चॅलेंजेस होती ना, ती आमची कॅलिक्स कंपनी चालवताना किंवा आताच्या कंपन्या रन करताना त्यांच्या पुढे काहीच नाही। मला असं विनम्र अभिवादन करावं वाटतं या व्यक्तींना, कर्मवीर भाऊराव पाटलांना असो, विठ्ठलराव विखे पाटलांना असो, कारण त्यांनी समाजाला इतकं काही भरभरून दिलं आहे की त्याच्या पुढे आमचं जे योगदान आहे इंडस्ट्रीला हे काहीच नाही आणि चॅलेंजेस काहीच नाही। आज आपण जर एक 25 वर्षापूर्वी बोललो असतो की एका कॉलवर आपण अमेरिकेत जोडू शकतो, एका कॉलवर आपण जपानमध्ये किंवा चायनामध्ये, ग्लोबली कुठेही आपण एका कॉलवर जॉईंट होऊ शकतो, ते कदाचित अतिशोक्ती वाटली असते। बरोबर।
25 वर्षापूर्वीच्या काळाबद्दल बोलतोय. बरोबर. तर 60 वर्ष 70 वर्षापूर्वीच्या काळामध्ये 38ला काय परिस्थिती असेल? दळणवळणाची साधनं नाही, बरोबर, कम्युनिकेशनची साधनं नाही. फॅक्टरी लावायची म्हटलं तर नटबोल्ट इंडियामध्ये बनत नव्हते मित्रांनो. कदाचित आता या नवीन जनरेशनला सांगितलं पटणार नाही, पण नटबोल्ट सुद्धा आपल्याला जर्मनीवरून आयात करावे लागत होते. अशा परिस्थितीमधून ऊसापासून साखरेचं उत्पादन तयार करणं, ह्या लोकांना तयार करणं. अगदी सरांनी मगाशी बोलताना सांगितलं की लोकांनी काहींनी दागिने दिले, काहींनी ज्वारीची पोती दिली आणि अशा पद्धतीचे शेअर्स जमा करून एवढं मोठं एम्पायर तयार करणं आणि एवढी मोठी 75 वर्षाची लिगसी तयार करणं, त्याच्या पुढे कॅलिक्स किंवा अशा कंपन्या चॅलेंजेस असं मी समजत नाही. मी आज समजतो ही एक अपॉर्च्युनिटी आहे, समाजाला आपले एक देणं आहे. ज्या दुष्काळग्रस्त भागातून आम्ही आलेलो आहोत, अगदी दळणवळणाची साधनं काही नसताना 18 किलोमीटरचा प्रवास सुद्धा आम्ही पायी केलेला आहे आमच्या कॉलेजच्या लाईफ मध्ये. बरोबर. तर आता आजच्या घडीला आपल्याकडे दळणवळणाची साधनं आहेत, कम्युनिकेशनची साधनं आहेत, इक्विपमेंट वाईज आपण वेल इक्विप्ड आहोत, वर्ल्ड वाईड लँग्वेजचा आपल्याला प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे चॅलेंजेस असे काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती, टीम बिल्डिंग आणि याच्या जीवावर कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं मला तरी वाटतं. आमचे ऑफिसर्स आहेत तिथे, ते सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेले आहेत आणि त्यांच्या टीमच्या त्यांच्या अंडरमध्ये अगदी IIT IIM चे लोक सुद्धा त्यांना रिपोर्ट करतात. म्हणजे आपली ग्रामीण भागातली मुलं बेटर दॅन IIM असं म्हटलं तरी काय वाटत नाही. अतिशय सुंदर वाक्य बोललात तुम्ही. म्हणजे सर जे तुम्ही वाक्य बोलला सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल प्लीज रिपीट करा, म्हणजे की खरंच म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, आपण भलेही साहेब कोणते बिस्कूल मधून झालेले तो मी नाही, साहेबांचं तरी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट झालं. ग्रेट. आमचे जी शिक्षण झाले ती व्यवहारातून झाली किंवा आपण म्हणतो अनुभवातून शिकतो. अनुभव सगळ्यात मोठा शिक्षक आहे. तशा याच्यातून एक डिसिजन मेकिंग आमच्यामध्ये इनबिल्ट तयार झाली. आणि ती कशामुळे तयार झाली? गरजेपोटी तयार झाली. कारण आता जर आपल्याला ऑर्गनायझेशन मोठी करायची तर सगळ्याच गोष्टी आपण बाहेरून आयात नाही करू शकत. इनबिल्ट कॅपॅबिलिटी आपल्याला स्वतःला डेव्हलप करावं लागतं. आणि ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी असं सांगेल की आपण स्वतःला लिमिट न टाकून घेता, लिमिटलेस परफॉर्मन्स जे म्हणतो की का बाउंड्री टाकून घ्यायची की मला इंग्लिश येणार नाही. इंग्लिश ही एक भाषा आहे, ती फक्त कम्युनिकेशन साठी आहे. राग आला तर आपल्या चेहऱ्यावरून दिसतो, ती एक भाषा आहे. बरोबर बरोबर. एखाद्याच्या भावना व्यक्त करताना, एखाद्याच्या कृतज्ञता व्यक्त करताना आपण खाली वाकलो तरी ती भावना, इट डज नॉट रिक्वायर थँक्यू किंवा धन्यवाद असं म्हणण्याची गरज नाही. बरोबर. तिथे आपण लिमिट टाकून घेतो, अरे मला भाषेचं नॉलेज नाही तर किंवा टेक्निकल नॉलेज नाही. कोणतंही लिमिट डोक्यात न ठेवता प्रगतीचा विचार केला तर मला असं वाटतं की असं कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त आपली जी इंटेन्सिटी आहे टॉवर्ड्स दी वर्क ती फार महत्वाची. एक्झॅक्टली. इंटेन्सिटी आपण लहान असताना अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंग पाहायचा, कॉन्व्हेक्स अँड कॉन्व्हेक्स. एक्झॅक्टली. त्याने जसं आपण एक कॉन्व्हेक्स पकडल्यानंतर जगातल्या म्हणजे सूर्याची किरण एकत्र करून आग पेटू शकते. बरोबर. तशी आपल्या विचारांची फोकस तितका झाला पाहिजे की पुढच्या कामाला आगच लागली पाहिजे, त्यातून आउटपुट तेवढं घेता आलं पाहिजे. आणि आमची टीम एक्झॅक्टली तसंच करते. पठारे साहेबांबद्दल त्यांनी सांगितलेलं बरं, पण मी एकच सांगेन की महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीला एक वेगळं धोरण, वेगळं विचार देणारं व्यक्तिमत्व आज आमच्या ग्रुपमध्ये आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. की जसं प्रवारनगर सारख्या त्यावेळी छोटं असणार आहे कल्पना आपण आज करू शकतो की ज्यावेळी इथं कोणत्याच बिल्डिंग नव्हत्या किंवा बावळीची झाड होती, ती बावळ पण कोणती रानबावळ म्हणतो, ती पण कामाची नाही. बरोबर. अशा याच्यातून इतकं मोठं
विश्व तयार करण्याची ताकद ठेवणाऱ्या गावातून आलेली माणसं आहेत. आणि त्यांनी सुद्धा इंडस्ट्रीला फार मोठे टर्निंग दिलेलं आहे. महाडच्या MIDCच्या माध्यमातून किंवा त्यांचा जो इफ्लुएंट ट्रीटमेंटचा प्लांट आहे किंवा त्यांची ती एक असोसिएशन आहे, त्याच्या माध्यमातून अतिशय मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आय एम प्राऊड ऑफ दॅट. ही इज अ कोर टीम मेंबर ऑफ आवर कॅलिक्स. व्हेरी नाईस. पठारे सर, तुमच्याबद्दल एवढं छान बोलतायत ना की मला अभिमान वाटतोय की तुम्ही ज्या ऑर्गनायझेशन मध्ये शिकलात, ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं, तिथं माझं शिक्षण झालं. तर सर, माझ्यासारखे असतील किंवा मी पण अजून स्वतःला विद्यार्थीच समजतो, कारण मी अजूनही सरांसारख्या व्यक्तींकडून, तुमच्यासारख्या व्यक्तींकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्यासारखे इतरही जे विद्यार्थी जे आता कॉलेजमध्ये शिकतायत, ज्यांचे स्वप्न आहेत मोठे मोठे पॅकेजेस घेणं, तर अशा विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? कारण सर, मला असं बोलायचं की आज इंटरव्ह्यू घेणारे सुद्धा तुम्हीच आहेत आणि या विद्यार्थी दशेतून सुद्धा तुम्हीच गेलेले, तेही याच कॅम्पसमधून. तर मग या आपल्या ग्रामीण भागातला सरांनी एक मुद्दा खूप छान कव्हर केला, तो म्हणजे काय, भाषेचा न्यूनगंड. कधी कधी आपण वाकून सुद्धा थँक्यू बोलू शकतो नम्रपणे. म्हणजे कधी कधी तुमची भावनात्मक वागणूक सुद्धा तुमची भाषा दाखवून देते. परंतु या सगळ्या गोष्टींचं कोलॅबरेशन मध्ये तुम्ही काय सांगाल की विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींना डेव्हलप केलं पाहिजे? मला वाटतं अतिशय छान ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी आपण आमच्या कॅलिक्स टीमला चेअरमन, आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO आपल्या समोर या ठिकाणी विचार व्यक्त करायला आम्हाला संधी दिली. तर याच्या माध्यमातून आजच्या नवीन पिढीसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने स्वतःची डेव्हलपमेंट केली पाहिजे त्यावर थोडक्यात मी बोलतो. जास्त वेळ पण नाही आपल्याला आणि आम्हाला. बरोबर. तर जसं आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की कुठलीही गोष्ट तिचं शून्यातून त्या ठिकाणी एक विश्व निर्माण करणं, हे जे उदाहरण आपण आज या ठिकाणी प्रवारनगरचं बघतो. आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी, आम्ही कुठेतरी पुस्तकात वाचायचं त्यावेळेस, आम्ही त्यावेळेस लहान विद्यार्थी होतो आणि आपले शेतात सकाळी काम करायचं 10 वाजेपर्यंत आणि आपल्या पाठीवर दप्तर टाकायचं आणि शाळेमध्ये जायचं. बरोबर. त्यावेळेस आम्ही त्यांच्या ह्या गोष्टी ऐकायचं, वाचायचं. आणि त्या ठिकाणी आपल्याला हायस्कूलचं शिक्षण केलं तर फार झालं, कारण शेतामध्ये कष्ट करायचे आणि त्या ठिकाणी शाळेत जाऊन वेळेत तेवढं शिकायचं. आणि संध्याकाळी येऊन आपल्या घरात लाईट पण नसायची, त्यावेळेस दिवे होते, ते दिवे लावून सुद्धा आम्ही शिकायचं. बरोबर. पण पुढे आपल्या जनरेशननी काय करायचं? बरोबर. कारण मोठमोठे कॉलेजेस सिटीमध्ये जे होते, त्या कॉलेजच्या ठिकाणी जाणं, आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं हे एवढं सोपं नव्हतं. बरोबर. परंतु पद्मश्रींनी हा अतिशय दूरचा विचार करून या नुसतं प्रवरानगर किंवा नगर जिल्हा किंवा महाराष्ट्र नव्हे, पूर्ण देशासाठी एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या मोठमोठ्या एज्युकेशन संस्था काढल्या. आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे शहरामध्ये जाऊन शिकू शकत नव्हते, त्यांना अतिशय अशी छान व्यवस्था या ठिकाणी केली. कारण रोजचा खर्च करणं आम्हाला शक्य होतं. आमचे आई वडील वगैरे गरीब घरावरून आले, शेतकऱ्यांचे होते. आणि त्या ठिकाणी पुढे ऍडमिशन घ्यायचं तर ठीक आहे, ऍडमिशन मिळेल मुंबईला, पुण्याला, पण खर्च कसं करायचं? कारण जाऊन ते फी भरली कर्ज काढून वगैरे, तो रोजचं जेवण खावण पाहिजे, बाकीचा खर्च पाहिजे. आणि अशा काळामध्ये या ठिकाणी 1984 मध्ये प्रवरेसारख्या कॉलेजमध्ये मला इंजिनिअरिंगला संधी मिळाली ऍडमिशनला. असे अनेक विद्यार्थी आहेत. तर त्या काळामध्ये 30-35 ची बॅच होती आणि पॅरलली मेडिकल कॉलेज पण या ठिकाणी सुरू झालं होतं. ग्रेट. आणि दोन्हीकडे संख्या भरत नव्हती. अशा वेळेस आमच्यातल्या काही मुलांना सांगितलं, तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन बसा. आणि सर लिटरली 2-3 दिवस मी मेडिकल कॉलेजच्या याच्यामध्ये बसलो, कुठे लेक्चरला. पण मी म्हटलं नाही, मला MBBS नाही व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. अरे बापरे, क्या बात आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मला आभार मानावं असं वाटतं की पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यामुळे जो वारसा चालवला आपले बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी फार महान असं कार्य या आपल्या परिसरासाठी केलेलं आहे. एक्झॅक्टली. नाही, आणि आता सॉरी टू इंटरप्ट, म्हणजे तुम्ही सर्वांचीच नाव घेतले, पण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आताही जर तुम्ही बघाल ना, नवीन पिढीसाठी सुजयदादा विखे पाटील
यांचे जे इनिशिएटिव्ह आहे सर ते स्वतः म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहेत. आणि त्यातल्या त्यात त्यांनी आता अहमदनगरमध्ये केलेले बदल जर बघाल, ज्या पद्धतीने फ्लायओव्हर वगैरे बांधला किंवा इतर सर्व ज्या गोष्टी केल्या त्या अतिशय छान पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट झाली. म्हणजे ही इज ऑन टू राईट पाथ. आणि अगेन त्यांचं जी कामाची जी पद्धत आहे, दादा म्हणजे नेक्स्ट लेवल वर्किंग करतात आणि खूप छान आहे. येस येस येस. तर अशा झाला इतिहास आपला. बरोबर. पण या कॉलेजने आमच्यासारख्या विद्यार्थी अशी जी तयार केली, प्रोडक्ट तयार केली, राईट राईट, या संस्थेमधून. राईट. आज जसं आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊन एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एक ऑफिसरचं काम करणं किंवा त्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून लीड करणं ते तिथपर्यंत ठीक आहे. बरोबर. पण आपल्या आई वडिलांची पुण्य, आपले संस्कार, आपली संस्कृती आणि विठ्ठलराव विखे पाटलांच्या या कॉलेजमधून, ते कॉलेज म्हणण्यापेक्षा युनिव्हर्सिटी म्हटलं पाहिजे ऍक्च्युली, ग्लोबल युनिव्हर्सिटी. एक्झॅक्टली. ते त्यांनी जे आम्हाला डिसिप्लिन लावलं, संस्कार क्रिएट आमच्यावर टाकले, त्यामुळं सुरुवात या ठिकाणी संजीवनी सारख्या ठिकाणी 2-3 वर्ष काम केलं. इथून मोहिते पाटलांनी अकलूजला बोलवलं, तिथे 12 वर्ष काम केलं. पुन्हा कोकणामध्ये आलो, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या इंडस्ट्री बरोबर आपल्याला असोसिएशनसाठी, इंडस्ट्रीसाठी काम करण्याची संधी मिळाली. आणि जगातल्या 30 मध्ये जी सीईटी होती महाडची एन्व्हायरमेंट मध्ये, ती भारतातली पहिली IMS सर्टिफाईड सीईटी बनवण्याचा आम्हाला संधी मिळाली. मला एक चेअरमन म्हणून त्या ठिकाणी मी असोसिएशनचा अध्यक्ष आजही आहे. आणि आज माहिती एन्व्हायरमेंटला किती महत्व आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी आज महाडच्या ठिकाणी 250 इंडस्ट्री परफॉर्म करतात. आणि पुन्हा एकदा शासनाने त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटचं चांगलं काम झाल्यामुळे नवीन नवीन एक्सपान्शन त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तर आजचं थोडक्यात सांगायचं म्हणजे, आमच्याबद्दल सांगणं ते योग्य नाही तेवढं, पण अशा इंडस्ट्रीमध्ये आमची कॅलिक्स कंपनी सुद्धा महाडमध्ये पण एक्सपांड होते. मुंबईला आहेच, बोईसरला आहे, ठाण्याला आहे. ग्रेट. तर महाडमध्ये सुद्धा आमचा एक मोठा प्रोजेक्ट करण्याची आमची त्या ठिकाणी मॅनेजमेंटची एक हे आहे. तर आजचे जे विद्यार्थी आम्ही आज या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतोय, यांना फार संधी आहे. बरोबर. मोठी म्हणजे की येस येस, म्हणजे सरांचं जे सांगणं आहे की आज विद्यार्थ्यांसाठी तो इंटरव्ह्यू घेतोय. पण मला यात एक आणखीन एक गोष्ट सांगायची की कॅलिक्स सारखी नामांकित कंपनी आपल्या प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये, तेही PREC लोणीच्या कॅम्पसमध्ये येणं सर, हे आमच्यासाठी खूप मोठं म्हणजे तुम्ही या ठिकाणी येत आहे. कारण सर आज आमच्या रुरल मधल्या विद्यार्थ्यांना, सर आपलं जे डिस्कशन झालं ना तुमच्यासोबत पण, की रुरलच्या विद्यार्थ्यांकडे सगळ्या गोष्टी आहेत. हा, आमचा रुरलचा विद्यार्थी तुमच्या शहरातल्या विद्यार्थ्यापेक्षा कमी बोलेल, पण सर त्याचं जे डोक्याची आणि हार्डवर्क करण्याची, सर तो 2 तास एक्स्ट्रा काम करेल. जर त्याला तुम्ही ओरडलेत ना, तो बिचारा इमोशनल आहे, तो 2 तास एक्स्ट्रा काम करेल. सो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आमचे जे खेड्यातले जे मुलं आहेत ना, त्यांना तुम्ही कृपया संधी द्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमची अपेक्षा एकच आहे, जसं आमचे चेअरमन साहेबांनी सांगितलं, आपण जे कॉलेजमध्ये शिकलात, जे थिअरॉटिकल ज्ञान आत्मसात केलेलं आहे, तर ते जर आपल्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये उतरायचं असेल, एक्झॅक्टली, तर त्या ठिकाणी शॉप फ्लोअरला काम केलं पाहिजे. बरोबर. त्या ठिकाणी जे त्यांचे सुपिरियर्स आहेत, मग ते ऑपरेटर असेल, ऑफिसर्स असतील किंवा एक्झिक्युटिव्ह असतील, त्यांचे अनुभव त्यांनी त्या ठिकाणी आत्मसात केले पाहिजेत. एका इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी किमान स्वतःला 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एका ठिकाणी जर काम केलं, तर तिथले जे युनिट ऑपरेशन्स, युनिट प्रोसेसेस जे आहेत, आपण केमिकल इंजिनिअरिंग शिकलो किंवा मेकॅनिकल मध्ये, बरोबर, तर ते हार्ड कोर त्यांनी स्वतः स्टडी केला पाहिजे. राईट. आणि तेव्हा त्याच्या खऱ्या शिक्षणाचं त्या ठिकाणी फलित स्वतःच्या ग्रोथसाठी, इंडस्ट्रीसाठी आणि त्याचं फ्युचर करिअर जे आहे ते तयार होण्यासाठी होईल. बरोबर. आमची अपेक्षा एकच आहे, ह्या विद्यार्थ्यांनी अपॉर्च्युनिटी म्हणून बघावा या जॉबकडे. हो. त्या ठिकाणी विन विन सिच्युएशन मध्ये आपली स्वतःची ग्रोथ, इंडस्ट्रीची ग्रोथ आणि आपली देशाची ग्रोथ कशी होईल त्या दृष्टीने विचार करणं जरुरी आहे. Yes, and actually we all are working for national building. Nation building. We are working on that. Our agenda is that. So now my question is to Mr. Jayakrishnan Rawat sir. So I know that you are from maybe from Uttarakhand, right? So when you are coming to Maharashtra and again working with our Marathi kind of culture, kind of people. So, what is your
expectation from our student also, and what is your observation from our Marathi student, or what you can say our Maharashtrian student, and what kind of suggestion you are going to give for our student? Yes. Thank you for offering an opportunity to speak on this very nice subject. Very nice subject. Basically, first of all, I'm really blessed to be here in the deep interior part of Maharashtra, because Maharashtra is known for the unforgettable contribution of Shivaji Maharaj. Yes, sir. Had it not been there, because of him, only India could survive. Otherwise, Exactly. India also would have been very phased, would have gone to very painful period growth also, and this entire contribution, I say, that we all are from, not only Maharashtra, entire India is proud of Shivaji Maharaj. Yes. Because of only him, the aggression of other communities who destroyed the nation badly would be saved. Exactly. Today we are here and India is progressing. So I'm really thankful that I have seen the area, and I'm really lucky. I feel lucky that I'm here. And really I'm inspired. We discussed with Mr. Ular also a number of times. So it's basically it is not it's this the long back. Means people were like they was thinking for the nation. So that inspirations were developed long back. And mother of Shivaji Maharaj was with Jijabai. Jijabai only taught Shivaji Maharaj to become Shivaji Maharaj. So mother were also that much nation lover. Exactly. She sacrificed her son's life also, because the time it was there, she made her son to fight, and she would have lost son also. She never bothered. Such a brave lady, and the same culture is still going on. And again, name and not mention the name of Vittal Rao Patil sir, who is Padma Shri at Padma. Yes, exactly. And such a simple personality, but he has developed the area, and long back he has built up this such a big foundation, where in the rural area of this Maharashtra, where nobody would even think that such a great person like Marshal is there. So they see. Earlier I was listening a lot about the area is deprived of anything and not agriculture income is there, income is not. Firstly, I feel this is never a limitation for anybody to pay. Right. Income level and you are deprived of some facilities is never an obstacle to go ahead. Exactly. If anything is your internal attitude of going forward, you should have a desire inside to go ahead. And money also doesn't come in way of working, because unless if you have a fire inside, money will automatically flow in. And not many people who have the money, they even don't know what to do with that, or they themselves spoil themselves because of having money. So money is just an index of your work, or somebody had worked and saved some index for you. But that will be maintained only when you will be continuously working. True. Second part, as far as now I'm coming to the students' point of view. Nowadays, I find lot many students, they are just running after money. So is the worst thing I've seen. They are not studying that hard. They don't have the basic knowledge. So what I personally think, money is nothing but a byproduct of your hard work, your creation. You should focus more for that. And then if you could create yourself to such level, unlimited money will flow automatically. You can name anybody. You need to create your own thought process. You need to build up the empire of your own creations. So money right now, see, we are like basically Indian people from villages and all. There's two major problem right now happening. Somebody are limiting themselves because they don't have money. Others,
are spoiling themselves because they have excess money. They don't know what to do with that. They don't want to do anything. So both way, it is a big issue. We need to address both the things. We should have a desire to do something. Unless you have that desire, either you have enough money or you don't have any money. School will not work. Again, if you don't have money, you have limitation, and you first, at least for your own survival, for feeding your family, you work hard and deliver some product. But still, above that is there another thing, to create something for the society, for yourself. See, feeding anybody, see, it is all materialistic word, and generally we forget ourselves. What we really need to do is I've realized during pandemic, actually very little amount of money is needed for survival. Remaining all we are wasting for this thing, for unwantedly spending on our unwanted needs, which you can put in money for the development of the nation, the society. You can create something like this simple personality. See, Vittal Rao, Vikhe Patil, today he has built up the Pravara Institute and not many good work he has done. Still he is remembered among the society. Because we remember her, Shivaji Maharaj, we remember any dignity that we, and they actually, frankly speaking, very little amount of money is needed for one survival. Hardly in morning also we had only two evening we have only 2 chapatis. Exactly. That's it. So actually, need is not that much. Okay, you spend also, but basic vision should be, you should create something. You learn something. Read book, and then out of that knowledge, you should create something. That is the thing. And anybody, you can name anybody. It's Einstein, it's Mark Zuckerberg, Elon Musk. Anybody, whatever is there. So they built up the empire. Recently, I have read about Elon Musk. He has been bankrupt 3 times. Yes. Yeah. 3 times here, because he never thinks for money. He thinks he has to create something. Money comes automatically. Money may go also, but your creation will never be forgotten. It will not be dying, and it will serve the society. For example, today we have not many facilities like technology. We can talk from distances. So Sabir Bhatia was actually we never know. Sabir Bhatia was an Indian student who only built up the hardware first time, and he then later on sold to Microsoft, and at the cost of $300 million that time. Yes, exactly. And he was studying, he was an MTech student that time. So Indian students also have a lot of activities. They need to put themselves forward. And please, I would again request new kids who are studying hard, doing their graduation in engineering or any discipline, they should really learn knowledge. And after learning knowledge, they should know how to implement that knowledge. If you do both, then it will be really remarkable development for your own society, for the nation, and for the world also. That makes sense. But please and please don't run about the money. Run after money. Money is a byproduct. It's a byproduct. It will flow automatically. And it's like you cannot put blue card before blocks. Right? Generally, if you are asking money before your work, then it is like that. And it is never going to happen. If it happens also, it cannot be continued for long period of time. So better you all have to really focus on your knowledge, your creativity, and a passion to deliver something for your society, for the nation, for the world. I think that is the thing which we all need to have in mind, that please don't work for just having good salary for your own survival, to buy a car, house and anything. That is going to come anyway. And even you don't have anything, that also is workable. Because even if you don't have a bicycle also, that is not, you don't have anything. You have knowledge, you implement it, make society, uplift society, uplift the nation. And for example of the owner of Soho industry, Vembu, Sridhar Vembu, himself is CEO of 60,000 crore group company. He himself is still
he has built up his headquarters in his own village and is still going by bicycle, taking tiffin from home. His daily expenses is not even 10 rupees also. Yeah, and one more thing, he got a loss when he started his organization in US in 1998. After that, he comes to India and then he started his own organization, which is named as Joe Corporation, That's right. with the help of CRM and all this kind of software. And currently, he is the leading market of India with 60,000 crore. It's not a joke. And one more, sir, you are saying about Honorable Mr. Vittal Raoji Vikhe Patil, sir. All are saying that he is passed away, but I feel that he's not He's still passed alive. away. He's He's still still alive. alive because the Pravara brand name is already taken a soul of Mr. Honorable Mr. Vittal Rao Vikhe Patil. Because I think Vittal Rao Vikhe Patil is in me, is in Patari, sir, and we are representing him for Right. our nation. His thought process is working. Yeah, He's still exactly. alive. विचार मरत Mr. विचार मरत नाही, अगदी बरोबर बोललात सर. So that is why I would request all the students who are there, please don't just come forward just for the earning some money, just to feed yourself or to feed your basic needs. Anyway, it is going to come. That will happen. But have some dreams to do something for the society and the nation. Okay. And then for this world as a whole. And again, I would like to really add past experience also, and went to Ahmednagar in last capacity we had. Okay, So CMVK Foundation. yeah, not here. Ahmednagar College. Okay, So I For really, scientists. Okay. I've seen the boys who are from very humble background. Even their yearly income is not even 50,000 rupees also. But such a brilliant student. They're working in fields also, and they're studying hard, and they are marvel of the chemistry. Really, I was surprised. Even the students in Mumbai also don't have that knowledge. Oh. So that is what I wanted to say. Please focus more on the knowledge part, and after having knowledge, find its implementation way. For example, I'll tell you, in 18th century, wheel was invented. And ball bearing was also invented. But it was, I think, 1990 or 2002 when somebody has thought of putting wheels on the suitcase. Otherwise, everybody was carrying wheels on the head only. Right? So, knowledge and its implementation. Today, you carry a luggage on the wheel. Yes. 35 kg easily we can catch. Yeah. Yes. Even the girls also, which are very, cannot lift the weight, they also carry the. Because of the wheels were invented, but wheel was not put below the bags. Exactly. Or the suitcases. So knowledge is there. We need to have implementation of knowledge. Then only, and please be patient. Don't leave your discipline where you are working. Your responsibility is to uplift that discipline or the branch where you have studied in, the area you have lived in. And I think these guys are really doing good thing. They have come here straightforward, leaving Mumbai, and they are picking up. They have told me also they are very much happy. I told, okay, let's go. Yes, We are here to yes. pick up the boys who are really from this background, but very intelligent and very hardworking. So thank you. Thank you so much. Thank you so much for this discussion, sir. Now, sir, I know आपला खूप वेळ जातोय, तुमचाही वेळ खूप जातोय, तुम्हालाही खूप हे आहे. परंतु सर, काही माझे 2 प्रश्न आहेत जे आमच्या इंस्टाग्राम वरती विद्यार्थ्यांनी विचारले, खास करून तुमच्यासाठी आहेत. आपण ते 2 प्रश्न शेवटचे घेऊयात आणि आपलं पॉडकास्ट थांबूयात. ओके. सो पहिला प्रश्न असा आहे, सर, तुम्ही उद्योजकतेमध्ये आला, मग उद्योजकतेमध्ये तुमचे येणारे हार्डल्स आणि कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला यशस्वी केलं, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि याचा आन्सर दिल्यानंतर मी तुम्हाला माझा शेवटचा प्रश्न विचारतो. तसं पाहिलं तर उद्योजक हा मला नाही वाटत घडवू शकतो. उद्योजक जन्मलाच यायला लागतो. अभ्यासाने उद्योजक होऊ शकत नाही. ओके. तसं असतं तर धीरूभाई अंबानीचे रिलायन्स ग्रुप इतका मोठा झाला नसता. बरोबर. ही वॉज बॉर्न ॲज अ बिझनेस. ओके. तर आपल्यामध्ये थोडीशी उद्योग आतमध्येच असते प्रत्येकामध्ये. तिला आपण कशी वाटचाल देतो ते महत्वाचं आहे. आम्ही शेतकरी कुटुंबात असल्यामुळं
उद्योजकता हा विषयच नव्हता डोक्यात कधीच. ओके. ग्रॅज्युएशन मुंबईला केलं, 10वी पर्यंत खेडेगावात शिक्षण झालं, 12वी बाजूच्या गावात झालं, ग्रॅज्युएशन मुंबईला झालं. ओके. आणि लगेच नोकरी मिळाली. ओके. आणि चांगल्या कंपनीमध्ये रिलायन्स ग्रुपमध्ये 10-11 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर कंपनीचे फायनान्शियल प्रॉब्लेम झाले आणि आम्हाला 100 लोकांना कंपनीतून काढून टाकले एका दिवसात. आणि माझा छोटा भाऊ त्याच कंपनीमध्ये. ओके. मग करायचं काय? कर्ज बरंच होतं, घर घेतलेलं होतं मुंबईमध्ये, कर्जाने सगळं जे ग्रॅच्युटी प्रायव्हेट फंड सगळं मिळालेलं पहिले कर्ज भेटवलं आणि मग आता आपण पुढे बघू. त्यावेळी आम्ही त्याच्या अगोदर 3-1 वर्ष दुधाचा व्यवसाय आम्ही चालू केला आणि त्या दुधाच्या व्यवसायातून उत्पन्न इतकं यायचं, पगारापेक्षा डबल उत्पन्न यायचं. ओके. पण आपली महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय मानसिकता धंद्यात पडायचं नाही. हो 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 म्हणतात. पण कसं आपल्याकडं मी धंद्यात पडलो का, मी धंद्यात उडी उडालो मी. पण आपण आपल्या मानसिकतेमध्येच ते आहे. बरोबर. तर त्याच्यानंतर मग आम्ही ते दुधाच्या व्यवसायात. एकच सेकंड सर, तू दुधाचा व्यवसाय कुठे चालू केला? इकडे मुंबईमध्ये. मग काही चॅलेंजेस वगैरे, ते दूध कुठून आणायचं, कसं? दुधाचे पण आमचे एक पाहुणे होते, सासऱ्यांची डेअरी होती, सुरुची डेअरी म्हणून. इंटरेस्टिंग. आजही आहे. क्या बात आहे. तर ते दुधाचं वितरण मुंबईमध्ये करायचं. तर आम्हाला दूध विकण्याचा काही अनुभव नव्हता. 1 लिटर दूध आणणं आणि पिणं याच्यापेक्षा काही माहित नाही, पण विकायचं. ते चालू केल्यानंतर आम्ही 5-6 महिन्यामध्ये 22,000 लिटरचं वितरण मुंबईमध्ये इस्टॅब्लिश केलं. ग्रेट. आणि त्यावेळी मला एक असं कॉन्फिडन्स आला की येस वी कॅन डू. आणि त्या 22,000 लिटरमध्ये मी केव्हाही दुधाच्या पिशवीला किंवा त्या कॅरेटला हात नाही लावला. मी ते करून घेतलं, मी ते ऑर्गनाईज केलं, एजंट्स तयार केले. प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे एजंट. आमचे एजंट पण हायली क्वालिफाईड, म्हणजे त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स होते, काही कॉर्पोरेशनचे अधिकारी होते. आमचे मित्र प्रल्हाद खोसे म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यावेळी सॅनिटरी ऑफिसर म्हणून होते, ते त्यांच्या बरोबर मिळून या सगळा टीम आम्ही तयार केली. बट हाऊ यू कन्व्हिन्स दॅट प्रोफेशनल पीपल? तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स केलं? त्यांना सांगितलं याच्यामध्ये भरपूर पैसा आहे आणि कोणताही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला तो मिळणार आहे. ग्रेट. आणि त्यांना मिळालाय. म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचं काही नव्हतं. फक्त त्यांना एकच सांगितलं की आपल्या सर्वांना याच्यामध्ये मेहनत करायला पाहिजे. दुधाचे धंदा कोण करतात? भैया लोक, त्यांना डोकं नाही ते. बरोबर. आपण शिकलेलो आहोत ना, आपण चांगल्या पद्धतीने करायला, ऑर्गनाइज वेनी करायला. बरोबर. आणि त्यावेळी त्या डेअरीचे चेअरमननी आमचं तो एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहून आम्हाला पर लिटर त्यावेळी 50 पैसे त्यांनी म्हणजे डिस्काउंट केलं. म्हणजे 22,000 लिटर मध्ये 50 पैसे म्हणजे 11,000 रुपये पर डे आम्हाला डिस्काउंटिंग दिला त्या काळात. बिकॉज ऑफ तुम्ही एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, एवढ्या चांगल्या लोकांना हे दिलं, आपल्या कंपनीची इमेज चांगली केली. आणि सांगायचा उद्देश काय की त्याच्यामधून एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. हे सांग कधी होतं? हे साधारण 1998. ग्रेट सर. त्यावेळेस सोन्याचाच माझ्यामध्ये भाव भरपूर पैसे भरपूर मिळाले. तोळा सोनं होतं त्यावेळेस. पैसे भरपूर मिळाले. 6,500 रुपये तोळा सोन्याचं. बरोबर. आणि पैसे भरपूर मिळायचे. पण जसं साहेबांनी सांगितलं आता की पैशालाच महत्व नाही द्यायचं. आपण एक उद्देश ठेवला ना की आम्ही सगळे पैसे वाटप करायचं, ऍडव्हर्टाइजमेंट हे, म्हणजे एक ऑर्गनाइज वेनी कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं. नंतर एक 10-12 वर्ष आम्ही ते केल्यानंतर एक लक्षात आले हे तर कुणी पण करू शकतो. मग 2003 मध्ये केमिकल मध्ये आम्ही पदार्पण केलं. तो एक भाड्याने प्लांट घेतला. 6 पार्टनर होते. अगेन आम्ही विखे पाटलांचा आदर्श, आपण नगरचे आहोत आणि आपल्याला पैसे नाहीत. मग काय करायचं? पैसे जमा करायचे. कसे करायचे? 6 मित्र जमा केले. 2.5 लाख रुपये सगळ्यांकडून घेतले. त्यावेळी माझ्या स्वतःकडे 2.5 लाख सुद्धा द्यायला नव्हते. तर माझे 2 मित्र आहेत जे आजही माझ्याबरोबर आहेत, एक वसंत जैन आणि अजय नायक. ते म्हणजे तुझे पैसे आम्ही भरतो, फक्त तू हा शो रन करायचा.
आणि आम्ही ती चालू केली आणि 2003 पासून आम्ही कधी पाठी मागे वळून पाहिले नाही. म्हणजे अगदी आमचा लास्ट इयरचा टर्नओव्हर 500 करोडच्या आसपासचा टर्नओव्हर आहे आणि अगदी झिरोतून आम्ही हे तयार केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला थोडस पार्श्वभूमी नसतानाही इतकं करू शकतो. फक्त मेहनत आणि मेहनत आणि मेहनत, काहीच नाही त्याच्यात. व्हेरी नाईस. तुम्ही म्हटलं ना की खरं म्हणजे मित्रांनो नीट बघा, पारनेरच्या खेडेगावातील एक व्यक्ती आणि मी आज माझ्या अंगावरती सर लिटरली शहारे आले की एक खेडेगावातले विद्यार्थी ज्यांनी त्याचं बेसिक एज्युकेशन केलं, नंतर ग्रॅज्युएशन केलं आणि आफ्टर दॅट व्यवसाय करताना नोकरी करताना नोकरी जाणं, नोकरी गेल्यानंतर परत एक छोटासा व्यवसाय करणं, त्या व्यवसायातून नॉलेज घेणं आणि चांगली इन्कम मिळत असताना परत एकदा दुसरा व्यवसाय करणं, केमिकल इंडस्ट्रीमध्ये येणं आणि निरंतरता, कंटिन्युटी एक्झॅक्टली आणि हार्डवर्क आणि तेही लगातार 21 वर्ष. आज 2024 500 कोटी या शब्दाकडे तुम्ही बघू नका, त्या 21 वर्षाकडे बघा. आणि डेफिनेटली मला असं वाटतं या फिगर्स महत्वाच्या नाही, मी कधीच कुठे मेन्शन करत नाही. एक तुमच्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना याच्यातून थोडं इन्स्पिरेशन असणार की दे शुड कम फॉरवर्ड. कंटिन्युअस मेहनत केली तर म्हणजे लिमिट ठेवू नका डोक्यात. अर्ली मध्ये पण सांगितलं की लिमिट ठेवलं की लिमिटेशन. मला हे येत नाही की येणारच नाही, येत नाही तर मी ज्याला येते त्याला बरोबर घेईल आणि पुढे किंवा मी शिकेल किंवा मी शिकलो नाही किंवा माझी बुद्धी नाही झालं त्याच्यामध्ये, त्या बुद्धीचा माणूस आपण आणेल मी. बरोबर. आता आमच्या सिस्टम मध्ये सॅप आहे, SF जवळ 2.5 करोड रुपये टाकून आम्ही अकाउंटिंग सिस्टमला सॅप सिस्टम दिली. आय एम नॉट एक्सपर्ट, ही इज नॉट एक्सपर्ट, आम्ही तिघापैकी कुणीच एक्सपर्ट नाही, पण त्याचे एक्सपर्ट आणून आम्ही हे केलं आणि सगळ्या लोकांना त्याच्याबरोबर अलाइन केलं. सिस्टम चालू झालं. बरोबर. इज इट नॉट रिक्वायर्ड. आता मोबाईल वापरताना त्याचं सॉफ्टवेअर आपल्याला येणं गरजेचं नाही, त्याच्यात ऍप्लिकेशन दिलेलं मिनिमम ते केलं ती वापरतात. आणि आपण उद्योजकांनी तेच केलं पाहिजे, डॉट जोडले पाहिजे. जस्ट क्रिएटिंग अ पॅटर्न युझिंग कनेक्टिंग द डॉट्स. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं. आणि आमची टीम अतिशय चांगली. मी कधी कधी त्यांच्यावर भडकत असतो की तुम्ही तितके काय असं नाही तसं नाही, पण जर त्याचं अनालिसिस केलं तर ती गुणी लोक आमच्या बरोबर जोडलेली आहेत. की आमचे व्हाईस प्रेसिडेंट सिनियर नायर साहेब किंवा डॉक्टर उदयराव, आमच्याकडे जवळपास 12 डॉक्टरेट लोक आहेत, 100 लोकांची R&D टीम आहे आमच्याकडे. साहेबांनी सांगितलं आम्ही आता नगर कॉलेजला 43 लोकांचा कॅम्पस इंटरव्ह्यू केला. उद्देश एकच, आपण ज्या मातीतून आलेलो आहोत त्या मातीत आपल्याला थोडं उतराई होतं आलं, ज्यांना नीड आहे त्यांना आपण जर काही करता आलं, छोटासा प्रयत्न आहे, डेफिनेटली होऊ शकतं, सक्सेस होईल नाही होईल, पण प्रयत्न करायला पाहिजे. नक्की करायला. नाही प्रयत्न केला तर ते कुठेतरी रिग्रेट होईल, कारण आपण आपल्या याच्यासाठी काहीच केलं नाही. बरोबर. तर त्यावेळी 5 कॉलेजचे विद्यार्थी आले होते. नगर कॉलेजमध्ये कॅम्पस होते, पारनेर कॉलेजचे होते, नगर कॉलेज, न्यू आर्ट्स, श्रीगोंदा आणि मला वाटतं कोपरगावचे काही विद्यार्थी. ग्रेट. तर अशा विद्यार्थ्यांनी अतिशय ब्रिलियंट विद्यार्थी. नाही, आपल्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांकडे खरंच तेवढं कॅलिबर, तेवढी हुशारी आहे. बट वेअर गोईंग बॅक इज आवर, म्हणजे आपल्यातला न्यूनगंड की नाही मला बोलता येत नाही, माझ्यातला कॉन्फिडन्स कमी आहे. पण मला असं वाटतं सर, जर त्यांनी प्रॅक्टिकली त्यांचं जे नॉलेज आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला ना. बोलणं हा, आज मला असं वाटलं आम्ही परवा चायना म्हणून एकच दिवस बॉम्बे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अर्धा दिवस ऑफिसमध्ये बसलो. रावत साहेबांनी त्या लोकांना इंग्लिश अजिबात येत नाही, पण पूर्ण जगावर व्यावसायिक दृष्ट्या जो पगडा त्यांनी बसवलाय त्यांना इग्नोर करता येणार नाही होऊ शकत, कधीच नाही. आम्ही सुद्धा आमच्या एक प्रोडक्ट मध्ये साहेबांच्या एक्सपर्टीज मुळे आम्ही नंबर 1 आहोत. अँटी मलेरिया प्रोडक्ट मध्ये आम्ही जगात 1 नंबर आहोत. सगळ्यात जास्त प्रोडक्ट म्हणजे एव्हन वी आर सेलिंग दॅट मटेरियल टू चायना. चायना इज नॉट कॉम्पिटेटिव्ह लाईक दिस. अशा पद्धतीची कामं आपल्याला
करायला पाहिजे. आणि तरच मग ते एक ती सवय लागते. टॉप नंबर आला ना की मग नंबर राहण्याची सवय लागते. सवय लागते नाही करायला. एक्झॅक्टली. आणि सर आता जसं मी तुम्हाला बोललो होतो की माझा एक दुसरा एक प्रश्न राहणार आहे तुम्हाला, मी त्या दुसऱ्या प्रश्नाकडे येईल. तो प्रश्न म्हणजे असा की आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल जॉब मिळवण्यासाठी? आता त्यांनी आतापासून, आता जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, लास्ट इयरला आहे, त्यांनी अशा कोणत्या 5 गोष्टींवरती फोकस करावा किंवा 3 गोष्टींवरती फोकस करावा की जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी फायदा होईल? अतिशय चांगला प्रश्न आहे. ज्यावेळी आपण इथेच नाही ग्लोबली कुठेही गेलो तरी नॉलेज फार महत्व. ओके. ज्या सब्जेक्ट मध्ये आपण एज्युकेशन घेऊ तो सब्जेक्ट नॉलेज फार महत्वाचं. बरोबर. त्याशिवाय प्रिलिमिनरी आता आज सुद्धा जी टेस्ट आहे ती नॉलेजची टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा किती अभ्यास आहे, किती गांभीर्याने तुम्ही त्याच्याकडे, ते महत्वाचं आहे. दुसरं ऍटिट्यूड एक असतो. मुलांनी ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवलं नाही. निगेटिव्ह ऍटिट्यूड अरे माझं होणार नाही झालं तरी चालेल पण तुला येते ते टाक, सांगून टाक. नाही मी तर म्हणेल नाही डोक्यात विचारच का ठेवायचा. बरोबर. जशी सपोज आम्ही मुंबई पर्यंत आलो, बरोबर, 250-300 किलोमीटरचं अंतर असतं. म्हणजे गरज आम्हाला आहे. बरोबर. तुमच्याशिवाय आमचं चाललं, आमच्याशिवाय चाललं नाही. तो न्यूझीलंड मनात ठेवायचंच का की मलाच गरज आहे, गरज दोघांना आहे. पण माझं काम काय आहे, मी ज्या सब्जेक्ट मध्ये नॉलेज मिळवलंय ते मी इंडस्ट्रीसाठी युटिलाइज करेन. तो एक फार महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. तिसरा पॉइंट जर सांगायचं झालं तर आपण कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलो तर जास्तीत जास्त दिवस त्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांनी रिटेन राहिले पाहिजे. ओके. जरी सगळेच काय विचाराचे आपल्या विचाराचे लोक नसतील किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळणार नसेल तरी सुद्धा आपण त्या ऑर्गनायझेशन मध्ये राहिलो तर ती ऑर्गनायझेशन आपलीशी होऊन काहीतरी आपल्याला देतेच. इव्हन आज आता बऱ्यापैकी आता एमएनसी जर 3 वर्षाच्या आतमधला जर एक्सपिरियन्स असेल त्यांना इंटरव्ह्यूला कॉल सुद्धा देत नाही. इव्हन वी ऑल्सो, वी कॅलिक्स, HR टीम इज नॉट गिव्हिंग ऑथॉरिटी, हे पण देत नाही ना, इंटरव्ह्यू कॉल सुद्धा देत नाही. ओके. आम्ही तो मॅन्डेटरी बनवला. या मुलाने जर 10 वर्षाचा अनुभव आणि 5 कंपन्या बदली केल्या मग हा 6वी आपल्याकडे ट्रायल मारेल. तर विद्यार्थ्यांनी ते सुद्धा मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त दिवसासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनेस्टी. ऑनेस्टीमध्ये कसं प्रामाणिक जो असेल जे मग काही येत नसेल आपण विचारलं पाहिजे. जे येत आहे ते आपण आपल्या कंपनीसाठी काही सिक्रेट असतील ते बरोबर ठेवले पाहिजे. आपल्याला कलिग बरोबर चांगलं कौटुंबिक वातावरण जसं आपण एकमेकांची केअर करतो, शेअर अँड केअर, अशा पद्धतीचं ऍटिट्यूड ठेवलं मला वाटतं. आणि आपल्या नगरच्या लोकांच्या मध्ये ते आहे, भरभरून आहे. त्याला थोडस आम्ही लोक बढावा देऊ आणि मला वाटतं हा कॅम्पस सुद्धा चांगला बऱ्यापैकी होईल अशी मला आशा वाटते. ओके सर, थँक्यू सो मच. तुम्ही प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये आलात, खास करून आमच्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी येऊन हा कॅम्पस ड्राईव्ह घेतला. आमच्यातील जे नक्कीच तुम्हाला आज हिरेच या ठिकाणी भेटतील, कारण प्रवरामध्ये हिरेच तयार होतात हा अनुभव आहे, आजपर्यंत घडलेले आहेत आणि ते जगावर ते भरपूर ठिकाणी ते स्वतःला रिप्रेझेंटही करतायत. सो तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खास करून आमच्या विद्यार्थ्यांशी या गप्पा साधल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. यात सगळ्यात महत्वाचं योगदान आहे पठारे सरांचं, कारण ते इथले विद्यार्थी असल्यामुळे कनेक्ट होतो. सगळ्यात महत्वाचं कनेक्ट असणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि कंपनीबद्दलही माहिती, कॅम्पस बद्दलही माहिती, विद्यार्थ्यांच्या करता आणि कंपनीची नीड या दोन्ही माहिती. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा कॅम्पस चांगला होईल. आणि यावर्षी आम्ही थोडेसे उशिरा झालो पण पुढच्या वर्षापासून आम्ही नंबर 1 ला आलो. आणि माझं साहेब लोकांना मी आज राहील की तुम्ही इतकी कामं वाढवा की प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 लोक इकडून तुम्हाला नेता आले पाहिजे. एक्झॅक्टली. नक्की. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.